राज्यामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढतो आणि या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू होणं राज्यामध्ये हे अत्यंत महत्त्वाचं होतं। त्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकार नेमका काय निर्णय घेणार याकडे खरं तर सर्वांचंच लक्ष होतं। लॉकडाऊन लागणार की कडक निर्बंध लागणार असा प्रश्न खरं तर उपस्थित झाला होता आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी ठाकरे सरकारकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। त्या निर्णयानुसार शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत राज्यामध्ये कडक लॉकडाऊन असणार आहे, तर अन्य दिवस जे आहेत ते मिनी लॉकडाऊन असणार आहे। काही कडक निर्बंधांसह अन्य 5 दिवस ते नागरिकांनी राहायचं आहे आणि अनेक नियम जे आहेत, अनेक निर्बंध जे आहेत ते घालण्यात आले त्या 5 दिवसांसाठी सुद्धा। आणि राज्य सरकारनं जी ही नियमावली जारी केली आहे रविवारी रात्री, त्या नियमावलीची जी अंमलबजावणी आहे ती आज म्हणजे सोमवारी 5 एप्रिल रोजी रात्री 8 वाजल्यापासून म्हणजेच थोड्या वेळापूर्वीपासून खरं तर लागू होणार आहे। आता वाजलेत 9:30 आणि आपण आहोत मुंबईतील मरोळ नाका परिसरामध्ये आणि कशा पद्धतीने याची अंमलबजावणी होते याचं हे खरं तर पाहण्यासाठी आम्ही आज इथून हा व्हिडिओ करतो आहे। तर आपण पाहू शकाल की बऱ्यापैकी ठाकरे सरकारनं दिलेल्या नियमांची खरं तर अंमलबजावणी होते। सर्वात महत्त्वाचा मुद्दा हे 5 दिवस नेमकं काय असणार आहे, तर दिवसभर जमावबंदी असणार आहे आणि रात्रीची संचारबंदी असणार आहे आणि हे जे नियम आहेत ते आज रात्री 8 वाजल्यापासून लागू होत आहेत आणि याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीनं लोक नियम पाळतात हे पाहणं महत्त्वाचं होतं। लोक घरात बसत आहेत का, लोक हे नियम पाळत आहेत, घरी ऑफिस मधून लवकर निघत आहेत का आणि सगळंच। तर आपण पाहू शकतो की फार लोक दिसत नाही आहेत आता रस्त्यावर, फक्त गाड्या आहेत, लोक घरी जात आहेत पण कामावरून घरी जात आहेत, फार गर्दी कुठेही दिसत नाही आहे। सगळी दुकानं जर आपण पाहिली तर तीसुद्धा बंद आहेत। आपण आपल्या पाठी पाहू शकतो की ही जी सगळी दुकानं आहेत ती बरोबर 8 वाजल्यापासून खरं तर बंद झाली आहेत। लोक पहिल्या दिवशी तरी किमान हा नियम पाळताना दिसत आहेत। आता 9:30 वाजलेत आणि या तासाभरामध्ये खरं तर बऱ्यापैकी नियम जे आहेत ते पाळले गेलेले आहेत असं आपण म्हणू शकतो। अजूनही वाहनांची जी रेलचेल आहे ती सुरूच आहे, मात्र लोकांची गर्दी कुठेही दिसत नाही आहे। बऱ्यापैकी जो जमाव आहे किंवा जो संचार आहे एकत्र आपण म्हणू शकतो 5 पेक्षा अधिक जण फिरणं हे या परिसरामध्ये सध्या तरी दिसत नाही आहे। पुन्हा एकदा आपण काही दृश्य पाहूया की कशा पद्धतीनं सध्या रस्त्यावर काय स्थिती दिसते। तर आता दिवसभर खरं तर जमावबंदी आहे राज्यामध्ये आणि रात्रीची संचारबंदी आणि हे जे नियम आहेत ते 8 वाजल्यापासून सुरू झालेत आणि याच पार्श्वभूमीवर इथे काही लोक आहेत ज्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया, त्यांचं मत नेमकं काय या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर, या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आपको क्या लगता है, रूल्स जो है वो 8 बजे से लेकर शुरू हो रहे हैं, 5 से ज़्यादा लोग एक साथ अभी घूम नहीं सकते और दिन में आप एक साथ बैठ नहीं सकते, एक साथ आ नहीं सकते, जमावबंदी और संचारबंदी, क्या लगता है इम्पोर्टेंट है ये रूल? इम्पोर्टेंट तो है मगर साथ साथ में आम लोगों के बारे में भी सोचना चाहिए गवर्नमेंट को। अभी लास्ट जून जुलाई में मेरा छोटा मोटा बिज़नेस था कि लॉकडाउन के चलते मेरा बिज़नेस ठप हो गया। फिर किसी तरह मैंने 5-6 महीने 7-8 महीने के बाद मैंने यहाँ से पैसे इकट्ठा किए। मैंने छोटे मोटे बिज़नेस अभी स्टार्ट ही किया था मैं 2 महीना 3 महीना पहले। फिर से जैसे जैसे नॉर्मल हो रहा था, लॉकडाउन रिलीज़ हो रही थी, तो हमने भी सोचा कि सब नॉर्मल हो जाएगा धीरे धीरे। हम लोगों ने भी अब घर पे बैठे कब तक कोई आदमी रह सकता है, यहाँ वहाँ से पैसा इकट्ठा करके हमने छोटा मोटा बिज़नेस स्टार्ट करने के लिए सोचा। फिर से अचानक सेकेंड वेव स्टार्ट हो गया। सेकेंड वेव स्टार्ट होने से अब लोगों में अफरा तफरी मच गई कि लॉकडाउन फिर इम्पोज किया जाएगा। हम लोग ने बिज़नेस स्टार्ट किया। बिज़नेस स्टार्ट करने के लिए वर्कर्स लगते हैं, लेबर्स लगते हैं, यहाँ वहाँ से इकट्ठा करके हम लोगों ने लेबर्स को जमा किया। चलो ठीक है, धीरे धीरे 1-2 महीना काम होना शुरू हुआ। फिर अचानक से वेव्स आने से हमारे पास 6-7 आदमी थे, छोटा मोटा बिज़नेस है हमारा, छोटा सा है, उसमें से आधे आदमी गांव चले गए। अब ये डर है कि जो बचे कुचे हैं वो भी रहेंगे या गांव चले जाएंगे, ये भी पता नहीं। इसी तरह रहा तो किस तरह से काम काज होगा और हम लोग खाएंगे क्या, अपने परिवार को खिलाएंगे क्या। लॉकडाउन ज़रूरी है, बीमारी को हटाना भी ज़रूरी है, बहुत ज़रूरी है, मगर साथ साथ में आम लोगों का जो मिडिल क्लास फैमिली है, जो लोअर मिडिल क्लास फैमिली है, उनके बारे में भी कुछ सोचना चाहिए और हमको भी सोचना चाहिए और सरकार को भी सोचना चाहिए कि कुछ ना कुछ ऐसा कुछ हो कि हम लोग पर डायरेक्ट इफेक्ट इसका ना हो, हमारा कामकाज, घर बार, परिवार सब स्मूथली चले। एटलीस्ट इतना तो हो कि हम लोग को 2 वक्त का खाने को मिल जाए। घर के बर्तन, घर के जेवर बेच के
हम लोग को अपना अगर पेट भरना हो तो आगे चले कब तक हो सकता है। लेकिन अभी भी पूरा लॉकडाउन नहीं लगा है। ये जो है वो कुछ रूल्स जो है वो और कड़े हुए हैं। मैम ये आप सही बोल रही हो, लेकिन हम लोगों को पता चलता है कि चलो ठीक है, पूरी तरह एक मिनी लॉकडाउन बोल सकते हैं इसको। लेकिन जो लेबर क्लास के लोग होते हैं उनको तो पता नहीं होता ना, वो तो नहीं समझते हैं। उन्होंने खाली एक अफवाह उड़ी थी कि लॉकडाउन लगने वाला है। उसमें से तो मुझे लगता है कि 20% मुंबई के लोग तो भागे गए होंगे, जो नॉर्थ साइड के जो लोग हैं भागे गए। और बच्चे कुछ जो है ना, उनके भी दिल में डर है कि पता नहीं कब क्या हो जाएगा। और हम लोग काम भी कर रहे हैं तो हमको पेमेंट्स वगैरह नहीं मिल रही है, लोग पेमेंट्स नहीं दे रहे हैं, काम आ रहे हैं और आते थे जो हमको, अब वो काम भी हमको आना बंद हो गए। लोगों के दिल में ये डर बैठ गया है कि लॉकडाउन लग जाएगा, हम काम करके देंगे, हमारे पेमेंट्स अटक जाएंगे, पैसे नहीं मिलेंगे। ये सारी चीज़ें, बहुत सारी चीज़ें हैं। गवर्नमेंट को थोड़ा कुछ सोचना चाहिए। नो डाउट बहुत अच्छा स्टेप है, ये ज़रूरी भी है, करना भी चाहिए, नहीं तो हम लोग कोरोना से फाइट कैसे करेंगे। लेकिन साथ साथ में हम लोग के बारे में भी कुछ सोचना चाहिए। जो मिडिल क्लास, लोअर मिडिल क्लास के लोग हैं, उनके लिए भी कुछ चीज़ें सोचना चाहिए। एटलीस्ट जो इंडस्ट्रीज़ है, छोटे मोटे जो मिनी है, स्मॉल स्केल है, हाँ, इसके बारे में सोचना चाहिए। जो रोज़ कुआं खोदते हैं और पानी पीते हैं, एक दिन अगर हम काम पर नहीं गए तो हमारा घर नहीं चलेगा। फ़िलहाल तो ये हालत है। तो इस तरह का कोई ऐसा कुछ प्लान किया जाए गवर्नमेंट की तरफ से कि दोनों चले। और नो डाउट हमें भी कायदे का जो कानून है, उसका कायदा जो है उसका पालन करना चाहिए। गवर्नमेंट को हमको भी सपोर्ट करना चाहिए, क्योंकि अल्टीमेटली ये हमारे लिए ही है, हम लोगों के लिए ही है। लेकिन हमको भी सपोर्ट करना चाहिए। साथ साथ में गवर्नमेंट को हमारे बारे में सोचना चाहिए। जो हम लोग इतनी तकलीफ़ साल भर से झेल रहे हैं, ये तो इसको एक नेचुरल कैलामिटीज़ बोल सकते हैं, या ये लैब मेड भी बोल सकते हैं, जो चाइना ने किया हुआ है, जो भी किया हुआ है। लेकिन ये आफत तो आई है पूरे कंट्री पे। लेकिन बहुत सारे कंट्रीज़ भी लॉकडाउन है भी, फिर भी सब कुछ चल रहा है। कहीं कहीं लॉकडाउन नहीं भी है, लेकिन चल रहा है। बहुत सारे कंट्रियों में बहुत स्ट्रिक्ट लॉकडाउन है, और बहुत सारे कंट्री में लॉकडाउन नहीं भी है, कुछ है भी, उसी को लेकर मतलब सब चल रहा है। लेकिन इसी तरह हमारे यहाँ भी कुछ सब चलता रहे, और अल्टीमेटली अगर हमारे पे इफ़ेक्ट होगा तो ये कंट्री पर भी इफ़ेक्ट होगा, इकोनॉमी पे भी इफ़ेक्ट होगा। जो हम लोगों के पास काम होगा, हम लोग टैक्सेस देंगे तो गवर्नमेंट भी चलेगी। हम लोग ही जब डूब जाएंगे तो हमारा देश तो डूब ही जाएगा, क्योंकि लोगों से देश है, देश से लोग नहीं है। तो यही सारी चीज़ें हैं। गवर्नमेंट को थोड़ा सा हमारे बारे में थोड़ा सोचना चाहिए, बस। और क्या बोल सकते हैं। ये जो डिफ़िकल्टीज़ है, कैसे संभाल रहे हो घर को? 6-7 महीने तो बहुत तकलीफ़ हुई थी स्टार्टिंग की। जो मैंने आपको कहा, जैसे कि मेरा बिज़नेस था, छोटा मोटा था, मेरा बिज़नेस बंद हो गया। फिर मैं अभी ये लास्ट नवंबर से मैंने अपना छोटा मोटा बिज़नेस जो फिर से इस्टेब्लिश करने की कोशिश की, इधर उधर से इकट्ठा करके। काम मुझे लगा कि धीरे धीरे अपने लेवल पे, अच्छे लेवल पे आ जाएगा। एटलीस्ट बहुत नहीं तो कुछ तो हम लोग अपना पेट पाल सकते हैं, परिवार को लेके चल सकते हैं। लेकिन ये सब जो सेकेंड वेव्स आने की वजह से फिर से कंडीशन मुझे वर्स्ट होती नज़र आ रही है। अब तो मुझे लग रहा है कि गुजारा करना जो हमारे पास जो बचा कुचा था ख़त्म हो चुका है। अब कुछ नहीं है, अब कर्जे में जा रहे हैं। अब कुछ नहीं, अब हम लोग ना एकदम डेप्थ में जा रहे हैं। लॉकडाउन लगा था, फिर लॉकडाउन खुला, लेकिन अब वापस से लॉकडाउन लगा तो किचन पे इसका असर मैं किचन पे वही बता रहा हूँ ना, किचन पे इसका बहुत भारी इफेक्ट पड़ा ना। असर गया ना। जो लॉकडाउन रिलीज़ हो रहा तो ऐसा लग रहा था कि कंडीशन सब नॉर्मल हो जाएगी, धीरे धीरे नॉर्मल हो जाएगा। लोग अपने पास केसेस भी कम आ रहे थे, अपने कंट्री में केसेस भी वगैरह कम, अचानक से लेवल हाई हो गया। तो उसी तरीके से लेवल हाई होने की वजह से सारे जो लेबर क्लास के लोग जो हैं हमारे पास जॉब, उनके में भी अफरा तफरी मचने लगी। पता नहीं क्या होगा क्या नहीं होगा, फिर से बढ़ जाएगा, बहुत सारे कहाँ लोग जाएंगे। प्लान भी कर रहे हैं यहाँ से। बहुत सारे लोग जो यूपी बिहार के रहने वाले लोग हैं, बहुत सारे लोग जा रहे हैं अभी आप देखो कुरला में काफ़ी गर्दी मची पड़ी है। ठीक है, सब लोग अभी लॉकडाउन के डर से जा रहे हैं। अब कहाँ तक घर चलाए मैडम, ये बताएं आप। घर चलाना बहुत मुश्किल हो गया। अभी लोगों से कर्जा लेके घर चलाना पड़ा। अभी हमारे छोटा बिजनेस है, लेकिन इसके ऊपर काफ़ी असर पड़ा है। हम लोगों की, हमारे पास जो बंदे काम कर रहे हैं, उनकी सैलरी हम कैसी दें? जब हमारा ही घर नहीं चलेगा तो हम दूसरे को सैलरी क्या दे पाएंगे, पता है ना। इसके अंदर तो गवर्नमेंट को जाहिर बात है कुछ सोचना पड़ेगा। थोड़ा लॉकडाउन में उनको डील देना ही पड़ेगी मैडम, बिना डील दिए नहीं काम हो पाएगा। जैसे सैटरडे और संडे, चलो ठीक है सैटरडे संडे, लेकिन बाकी के दिन तो हमको काम करना है ना मैडम।
8 वाजल्यापासून महाराष्ट्र सरकारने जे नियम लागू केले ते आज 8 वाजल्यापासून लागू झालेत. काय वाटतंय, सगळी दुकानं वगैरे बंद आहेत, बऱ्यापैकी नियम पाळले जात आहेत. तुमचं मत काय आहे? म्हणजे कसं लोकं याच्यामध्ये पाळतात? काय लॉकडाऊनमध्ये खूप जास्त त्रास वगैरे होतो. म्हणजे आता काय लॉकडाऊनमध्ये आपल्याला काय भेटणार नाही, जे काय म्हणजे एसेन्शियल गुड्स वगैरे काय भेटणार नाही. आता हे बघा, इथे तुम्ही बघितलं असेल सर्व दुकाने वगैरे बंद झालेली आहे. तर याच्यात आपल्याला म्हणजे काहीतरी लागलं एसेन्शियलमध्ये तर काहीच भेटणार नाही. आणि दुसरं काय, लॉकडाऊनमुळे काफी जास्त म्हणजे त्रास होतो आहे. म्हणजे धंद्या पाणीचा पण त्रास वगैरे होतो आहे. आणि धंद्यामध्ये काय आपण जे करायचं असेल ते करू शकत नाही. आता ऑफिसेस वगैरे बंद झाले, कारण आमचा बिझनेस मेन आहे ना ते कमर्शियल आहे. कारण का ऑफिसेस बंद राहणार तर आपल्याकडे धंदा काय राहणार. आता पण खूप जास्त अत्यावश्यक सुविधा सुरू ठेवायला सांगितल्या आहेत, फक्त बाकी गोष्टी बंद आहेत. नाही ना, बघा ना, आमचं कमर्शियल आहे ना. म्हणजे त्याच्यामध्ये काय आता 50% लोक येणार नाही कामाला, म्हणजे आम्ही कसं काय धंदा वगैरे करणार बोला. आम्हाला EMIs वगैरे आहेत, हाऊस EMIs आहे, पण आपल्या गाडी वगैरे आहेत त्याचे EMIs वगैरे आहेत. तर कसे पे करणार आम्ही लोक? खूप त्रास होणार याच्यामध्ये. पण कोरोनाबाधितांचा जो आकडा आहे तो पण गेल्या दिवसांपासून खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय. 57,000च्या पुढे गेला आहे आकडा. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊन जर आपल्याला नको असेल तर काही निर्बंध घालणं आवश्यक आहे, ज्यापैकी एक जो महत्त्वाचा निर्बंध तो म्हणजे गर्दी टाळणं हा आहे. आणि म्हणूनच आज 8 वाजल्यापासून असं खरं तर हे नियम लावण्यात आले. त्याबद्दल काय वाटतं? म्हणजे अजूनही लॉकडाऊन कंप्लीट लावण्यात आलेला नाही आहे. तो लॉकडाऊन मॅडम हे काय सर्व लॉकडाऊनच सारखं आहे जरा. आता म्हणजे थोडं करून ते संपूर्ण लॉकडाऊनवर जात आहे ना मुंबई. काय करणार आता लोक करणार काय मॅडम? लोकांकडे पैसे वगैरे कायच नाही, काय नाही, धंदा नाही, पैसे नाही. तर सामान्य माणूस जाणार कुठे? आमच्यासारखी माणसं जाणार कुठे हे सांगा तुम्ही. त्याच्यामध्ये म्हणजे खूप जास्त त्रास वगैरे होतो लॉकडाऊनमुळे. आता कोरोनापेक्षा नाही लोकांनी ना, आता लोक ना या लॉकडाऊनमुळे मरणार. करोना तर मारणार नाही, लॉकडाऊनमुळे आम्ही लोक जाणार. काय असंच आहे, बरोबर आहे ना? कुठे जाऊ आम्ही, कोणाला सांगू? उद्धव साहेबांना ते थोडंफार काहीतरी चेंजेस करावं लागेल याच्यामध्ये, कारण सामान्य माणूस आहे ना राहणार नाही याच्यामध्ये. कुठेतरी लोकांचंही चुकतं असं वाटतं का? कारण गेले काही दिवस असे काहीच निर्बंध नव्हते. मॅडम लास्ट 1 year we are suffering from the same, right? If you can see from last March 23, 2020 the lockdown has been imposed in Maharashtra from till dated. मार्केट उठा नहीं है. मार्केट कहाँ से उठा है मैडम? धंधा पानी है नहीं, कहाँ जाए? एक सादा मिडिल क्लास आदमी कहाँ जाएगा, कहाँ किसको वो करेगा? बहुत परेशानी है, बहुत परेशानी है. परेशानियाँ इतनी है कि उसका हर किसी के ऊपर इम्पैक्ट है. आप लोगों पे भी है, हम लोगों पे भी है. अभी हमारा छोटा मोटा धंधा है लेकिन तो भी हम लोग परेशान हैं. बंदों को पगार कहाँ से देंगे ये बताएं? जो बंदे हमारे पास काम करते हैं उनको पगार कहाँ से देंगे हम? नहीं दे पाएंगे. या तो उनको नौकरी पे से जो भी है, अगर आधी पगार बोलते तो आधी पगार में वो क्या करेगा? अभी एसेंशियल अब देख लो, ये जो ग्रोसरी वगैरह कितनी महंगी होगी. आप वो भी देखो कितना भाव बढ़ गया लोगों का. सामान लेने जाओ आप, कितना महंगा हो गया मैडम. एक 9,000 आदमी पगार कमाने वाला मैडम, वो क्या फुलफ़िल कर पाएगा अपने घर का? नहीं कर पाएगा. बहुत हालात ख़राब है, हालात तो बहुत ख़राब है, वर्स्ट है. कोरोना से कम और बेरोज़गारी से ज़्यादा. मोदी जी कुछ करें अभी? क्या है, मोदी जी तो बैठे हैं टाइम पास करते हैं. उद्धव साहब से यही एक रिक्वेस्ट है कि एटलीस्ट लेबर क्लास के लोगों के लिए कुछ स्पेशली उनको एक कॉन्फिडेंटली कुछ बात करनी चाहिए. जो ये पलायन कर रहे हैं ना, इस पर रोक लग जाए. उनको भी भरोसा हो जाए कि नहीं, इस तरह का कोई भी तकलीफ़ नहीं होगी. और जो इनके खाने पीने की जो तकलीफ़ है, इन पर इनको कोई इफ़ेक्ट नहीं होगा. इस तरह की कोई बातें अगर कॉन्फिडेंटली इनको अगर बता दिया जाए, उनको कॉन्फिडेंट हो जाए, तो शायद कुछ हद तक पलायन कम हो जाए. बस यही मैं उनसे रिक्वेस्ट करना चाहता हूँ कि इस पर थोड़ा सा कुछ बोले ज़रूर गवर्नमेंट. बस ऐसे. तर आपण पाहिलं की कशा पद्धतीनं आज ठाकरे सरकारचे हे जे नियम आहेत रात्री 8 वाजल्यापासून ते लागू झाल्यानंतर लोकांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत. पहिली महत्त्वाची गोष्ट अशी की लॉकडाऊन जो आहे संपूर्ण तो फक्त शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत आहे. मात्र इतर दिवस मिनी लॉकडाऊन असणार आहे, दिवसभर जमावबंदी असणार आहे, रात्री संचारबंदी असणार आहे. त्यातही अनेक नियम लागू करण्यात आलेत आणि हे जे सगळे नियम आहेत लोकांना ते संभ्रमात टाकणारे आहेत असं साधारण चित्र दिसतंय. ज्या पद्धतीनं कडक निर्बंध लावण्यात आलेत ते लोकांसाठी, सामान्य जनतेसाठी खरं तर लॉकडाऊन सारखाच एक प्रकार आहे. आणि त्यामुळे लोकांमध्ये आता संभ्रम निर्माण होतोय की जर इतके कडक नियम आहेत तर मग तो लॉकडाऊनच आहे. 8 वाजल्यापासून सगळं बंद म्हणजे लॉकडाऊन. आणि
ही जी स्थिती आहे ती संभ्रम निर्माण करणारी आहे, भीती निर्माण करणारी आहे. ज्या लोकांशी आपण बातचीत केली त्यांनी मांडलेला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की इथले जे मजूर आहेत, स्थलांतरित मजूर, ते खरोखरच आता पुन्हा एकदा त्यांच्या गावी जायला लागले आहेत. आम्ही स्वतः लोकमान्य टिळक टर्मिनसला जाऊन काही मजुरांशी बातचीत केली आणि हे सगळे मजूर अगदी रांगाच्या रांगा लागल्या होत्या आणि हे मजूर पुन्हा एकदा आपल्या गावी जायला निघाले होते. त्यांना आता कोणत्याही पद्धतीची जोखीम स्वीकारायची नाही आहे आणि गेल्या वर्षी ज्या पद्धतीनं स्थिती झाली ती स्थिती निर्माण व्हायला नको आहे आणि म्हणून जवळपास लॉकडाऊनच लागला आहे. अशा एका संभ्रमामध्ये आता लोक पुन्हा एकदा गावी परत आहेत. तशीच भावना स्थानिकांमध्ये सुद्धा आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी दिलासा मिळावा. सरकारचा निर्णय बरोबर आहे, मात्र आमचंही म्हणणं विचारात घ्यावं आणि त्या दृष्टीनं काही नियम करावेत असं लोकांचं म्हणणं आहे. दुसरीकडे राज्यात मोठ्या प्रमाणात वाढणारा कोरोनाबाधितांचा आकडा आहे. सगळेच मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत, सर्वसामान्यांचं सुद्धा आणि या आकड्याचं सुद्धा. आणि हे सगळं खरं तर ह्याचं सगळ्याचं समीकरण करून कशा पद्धतीनं लोकांनाही दिलासा देऊन हे सगळं व्यवस्थित करता येईल, हे जे आव्हान आहे ते ठाकरे सरकार समोरचं अत्यंत मोठं आव्हान आहे. येत्या काळामध्ये नेमकं काय होतं आहे, काय निर्णय घेतले जात आहेत, कशा पद्धतीनं लोक त्यांना प्रतिसाद देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान यासारखे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा. ठाकरे सरकारनं, राज्य सरकारनं आपल्या दिलेले जे काही नियम आहेत ते एक जबाबदार नागरिक म्हणून आपण पाळणं अत्यंत आवश्यक आहे आणि सरकारनं सुद्धा सर्वसामान्यांचा विचार करणं आवश्यक आहे. हीच भावना सर्वसामान्यांच्या मनात सध्या आहे. दरम्यान येत्या काळामध्ये काय निर्णय होतो, काय बदल होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.